हाय हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मस्तच असाल. कशी वाटते मी, कशी दिसते मला सांगा. खूप दिवसानंतर बाहेर जायचा प्लॅन. बाहेर म्हणजे तुम्ही बघायलाच कुठे चाललो आहे. दीपक आणि मला दोघांना थोडंसं बोर झालं होतं म्हणून ते बोलले की चल तुला अशा एक छान ठिकाणी घेऊन जातो, तुला शांत वाटेल. डोक्यात खूप विचार होत होते, काय माहिती काय होत होतं. बोलले चला जाऊया. आणि हे माझ्या महाराजांचं स्मारक, हे आमचं शिवशंभो स्मारक तळेगावचं. किती सुंदर आहे बघा. संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. खूप भारी वाटतं बघायला पण आणि एक समाधान. आता मी असा गॉगल घातला म्हणून माझी दिवी असले एक्सप्रेशन देते आता बघा. असली खुश होते ना, हसती वगैरे मस्त. तिला छान वाटते मम्माने गॉगल घातला आणि मला नाही, असं होतं तिचं काहीतरी. आमच्या घरापासून एक 5-7 मिनटाच्या डिस्टन्सवरच आम्ही चाललो आहे. असं काही खूप दूर नाही चाललो आहे. पण खरंच देवीचे एक्सप्रेशन बघा कशी अशी करते. पहिलं म्हटलं जिथं जायचं तिथं काही खायला नाही मिळणार आहे म्हणून मग आम्ही काय केलं, मध्ये रस्त्यातच डीमार्ट लागतं, मग डीमार्टला गेलो. आणि मग दिवीचं फेवरेट, दिवीचं सकाळपासून चाललेलं कुठेतरी कार्टूनमध्ये बघितलं होतं तिने पॉपकॉर्न. तो म्हणे पॉपकॉर्न घ्यायचे, मला पॉपकॉर्न खायचं. तिचं चालू झालं. म्हणून पतिदेवांना म्हटलं चला इथूनच आपण पॉपकॉर्न घेऊया आणि मग पुढे जाऊया. पुढे जाऊन मग बसूया. तू काय खाणार आहे? इकडे काय खाणार? काय नाव काय त्याचं? पॉपकॉर्न म्हण. काय पॉपकॉर्न म्हण. फायनली आम्ही पॉपकॉर्न वगैरे घेतले. दिवीला काही पॉपकॉर्न म्हणता येत नव्हतं तरी तिने पॉपकॉर्न असं काहीतरी म्हटलं. 2 फ्लेवरचे घेतले, एक मॅजिक मसाला आणि एक आपले चीजवाले रेग्युलर. तर चांगले आहेत, मस्त गरमागरम पॉपकॉर्न मिळतात इकडे. मग इथून आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे चाललो आहे. तुम्हाला तर अंदाज आलाच असेल काय असेल डेस्टिनेशन. अहो काय ना, खूप सुंदर निसर्गरम्य परिसर आहे. खरंच खूप भारी वाटतं. सकाळी आणि इव्हिनिंगला लोक खूप गर्दी करतात इथं. आमचं नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा आम्ही सारखे यायचो, पण आता काय वेळच नाही मिळत आहे. आणि इकडे यायला दिवीमुळं तर इकडे येतच नाही. हे बघा, हे कसला व्ह्यू आहे, वाव सुंदर. तुम्हाला पण आवडलं? हे आमच्या तळेगावमध्ये असे छोटे छोटे, अरे खरंच खूप भारी भारी डेस्टिनेशन, म्हणजे आपण जाऊ शकतो असं 1-2-3 तासासाठी वगैरे. खूप लोक असे शांत येऊन बसलेले. बघा ना कसला निसर्गरम्य परिसर आहे. मला तर खूप शांत भारी वाटलं. अजून आम्ही तिकडे काहीतरी गमती केलं. एका ब्लॉगमध्ये नाही बसणार आहे म्हणून, मग नंतर एक छोटा ब्लॉग मी नक्की टाकेल. मग इथून जरा उतरती होती, दीपकने दिवीला घेतलं आणि मग असं खाली उतरलो. गेल्यानंतरच मला म्हणजे अर्धा स्ट्रेस माझा गायब झाला. स्ट्रेस एकदम भुर्र, इतकं भारी वाटलं ना. मस्त बसलो आहे आम्ही तिथं तळ्याच्या काठी आणि पॉपकॉर्न खातो आहे. खूप एन्जॉय केलं. पण मी श्वेताला खूप मिस केलं, कारण माझे फोटो काढायला कोणीच नव्हतं. आणि श्वेता असेल ना, वेळ पण भारी जातो. आणि मी तिचे काढले असते कसे तरी, पण तिने माझे खूप भारी काढले असते. जाऊ दे, नेक्स्ट टाईम श्वेतासोबत जाणार आहे. बाय.